आज बनवूया अगदी सोप्या खुटखुटीत नारळाच्या वड्या, ना ड्रायफ्रुट्स ना अवघड साहित्य आणि माझ्या एक छोट्या ट्रिकमुळे वड्यांचा गोडवा आणि पोत दोन्ही एकसारखे येतात। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 नारळ किसून घेतलेले आहेत। शक्यतो नारळाचा पांढरा भाग किसून घ्यायचा, त्यामुळे वड्यांचा रंगही छान पांढरा येतो आणि दिसायलाही सुंदर दिसतात। आणि साखर घेतलेली आहे। आता याचं प्रमाण अगदी सोपं आहे। आपण ज्या वाटीनी नारळाचा किस मोजणार आहोत ना, ती वाटी पूर्ण भरून थोडासा दाब देऊन नारळाचा किस घ्यायचा आहे आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी साखर घ्यायची आहे। म्हणजेच नारळाचा किस 1 वाटी असेल तर अर्धी वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे। तर हे प्रमाण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता नारळाचा किस आणि साखर आपण थेट कढईमध्ये न शिजवता आधी एकदा मिक्सरमध्ये अगदी थोडं फिरवून घेणार आहोत। त्यामुळे साखर आणि नारळाचा किस एकजीव होतो आणि त्यामुळे वड्यांमध्ये गोडवा एकसारखा लागतो आणि वड्या करताना जास्त वेळही लागत नाही। तर सर्वात प्रथम आपण इथे साखर घेतलेली आहे, ती वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये। पिठी साखर करून घ्यायची आहे आणि ती बाजूला ठेवली की मिक्सरमध्ये आपण खोबरं बंद चालू करून 2 ते 3 वेळा फिरवून घेणार आहोत। आणखीन एक फायदा म्हणजे नारळाचा किस कधी जाड तर कधी बारीक झालेला असतो किसताना, तर मिक्सरमध्ये हलकासा फिरवल्यामुळे तो एकसारखा होतो आणि वड्यांची जी पोत असते ना, तीही एकसारखी दिसते। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्ट करायची नाहीये, फक्त हलकासा फिरवायचा आहे। आता जाड बुडाची कढई घेऊन त्यामध्ये खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरती, साधारण 5 ते 6 मिनिटं, म्हणजे त्यातील अतिरिक्त ओलावा निघून जाईल। पण खोबरं भाजताना त्याचा रंग बदलणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरती हे छान खोबरं भाजून घ्यायचं आहे। आता खोबरं भाजून झालं हे कसं ओळखायचं, तर कढईमध्ये चिटकणार नाही आणि हातात घेतल्यावर ओलसरपणा जाणवणार नाही, तेव्हा खोबरं भाजून झालं असं समजायचं। खोबरं एकदम हलकं होतं आणि मोकळं फिरायला सुरुवात होते कढईमध्ये। मला अगदी पांढऱ्या नारळाच्या वड्या आवडत नाहीत, म्हणून मी इथे खोबरं थोडंसं भाजून घेतलं आहे। त्यामुळे वड्यांना छान असा ब्राउनिश रंग येतो आणि खमंग चव येते। पण खोबरं करपवायचं नाहीये, फक्त हलकासा रंग बदलेपर्यंत मंद आचेवरती भाजून घ्यायचं। मी 7 मिनिटांनंतर ही पिठी साखर जी आपण बनवून ठेवलेली होती ती यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचे। आता आधीपासूनच आपण त्याला पावडर करून घेतली, त्यामुळे मिक्स व्हायला फार वेळ लागत नाही। पण आपल्याला घाई करायची नाही, मंद आचेवरतीच आपल्याला ढवळायचे, कारण नाहीतर खाली साखर जळू शकते आणि करपट त्याला वड्यांना चव येऊ शकते। तर छान असं मिक्स करत राहायचे। मी इथे 3 ते 4 मिनिटं सलग मंद आचेवरती मिक्स करते हे सगळं मिश्रण। इथे मिश्रण थोडं जास्त वेळ परतल्यामुळे सुटसुटीत झालं आहे, त्यामुळे वड्यांना छान गोळा यावा म्हणून आपण यामध्ये अजून एक जिन्नस घालणार आहोत। पण त्याआधी आपण 1 चमचा भरून यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत। वेलची पावडर घातल्यानंतर एकदा परत परतून घ्यायचं आहे आणि यानंतर थोडं मिक्स करायचंय आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी नॉर्मल टेम्परेचर दूध घालायचं आहे। दूध घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा 1 ते 2 मिनिटं मंद आचेवरती परतून घ्यायचे, म्हणजे दूध व्यवस्थित आटेल आणि मिश्रणाला छान गोळा येईल। तर आपण एकूण 10 मिनिटं झाले हे परतून घेतलेलं आहे। तुम्ही आता इथे बघू शकाल की रंगही छान असा बदललाय, पण करपला अजिबात नाही आहे। तर आता ताटाला चांगलं तूप लावून हे मिश्रण काढून घ्यायचं आणि या पद्धतीने पसरून घ्यायचं आहे। छान पसरून घेतल्यानंतर आपल्याला ज्या आकाराचे वड्या हवेत त्या आकाराच्या आपण वड्या कापून घ्यायच्या आहेत। पण एक लक्षात ठेवायचं की कापून घेतल्यानंतर त्याच वेळेला आपण काढून घ्यायच्या नाहीत वड्या, थोडं आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजे शक्यतो मी ज्या वड्या बनवते ते रात्रीच्या वेळेला बनवते, अशा कापून घेतल्या। या वड्या व्यवस्थित सेट व्हाव्या आणि काढताना तुटू नये असं वाटत असेल तर शक्यतो रात्रीच्या अशा वड्या बनवून ठेवायच्या आणि पूर्णपणे थंड झाल्या की दुसऱ्या दिवशी वड्या काढा। रात्रभर सेट झाल्यामुळे वड्या छान घट्ट होतात आणि अगदी व्यवस्थित निघतात। तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल की छान असे सेट झालेले आहेत। आदल्या दिवशी कापून ठेवले, दुसऱ्या दिवशी फक्त थोडं वरी अशी सुरी फिरवायची, जेणेकरून अलगद अशी वड्या सहज सुटतात। तर आपल्याला जास्त मेहनतही करावी लागत नाही। छान अशा खुटखुटीत वड्या तयार आहेत। आपण इथे दूध वापरल्यानंतर पण
तुम्ही इथे दूध किंवा पाणी दोन्ही वापरू शकतात, पण जास्त दिवस या वड्या टिकवायच्या असेल तर दूध आणि पाण्याचा वापर अजिबात करू नका. तर हे आमच्याकडे फार आवडतात, त्या दिवशी संपतात. तुम्हाला दाखवण्यासाठी मी ह्या वड्या बनवल्या होत्या, तर म्हणून मी दुधाचा वापर केला आहे. तर जास्त दिवस टिकवायचे असेल तर दूध आणि पाणी वापरायचं नाही. तर नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली रेसिपी ती.